तर नमस्कार मित्रमंडळी, स्वागत करतो पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र हो, आता अशा वेळेस तुम्ही पाहू शकता समोर तूर हे जे पीक आहे. आता या तूर पिकाला पाण्याची गरज आहे, पण कधी या तूर पिकाला पाणी कधी दिलं पाहिजे हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा मित्र हो. आता यावेळेस आता मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे, तर अशा वेळेमध्ये आता तुम्ही समोर पाहू शकता तूर इथंच नाही तर सर्वीकडे तूर आता फुल अवस्थेत आहे. तर फुल अवस्थेमध्ये असताना तुरीला पाणी दिलं पाहिजे का? तर माझं जे मत आहे ते म्हणजे तुरीला पाणी या फुल अवस्थेमध्ये दिलं पाहिजे नाही. कारण मित्र हो, ते पण कारण तुम्हाला सांगतो. पण जे काही आपले कास्तकार मित्रमंडळ आहे, हे जास्तीत जास्त मी पाहतो तर तूर पिकाला फुल अवस्थेमध्ये पाणी देतात. मी असं खूप कास्तकारांना असं पाहिलेलं आहे. तर आपल्याला असं करायचं नाही आहे. खूप म्हणजे असं चुकते आणि उत्पन्नामध्ये 100% घट होते. तर असं काय? तर याचं नेमकं कारण काय? तर ते कारण म्हणजे आता तूर जी आहे ही फुल अवस्थेमध्ये आहे आणि फूल लागलेले आहे आणि शवरा फूल म्हणजे अशा अवस्थेमध्ये आहे. तर जेव्हा आपण तुरीला पाणी देतो, तेव्हा तुम्ही दांड्यानं द्या किंवा स्प्रिंकलरनं द्या, कसंही द्या. तर पाणी दिल्यामुळे तुरीला जे लागलेले फुलं आहे, हे पूर्ण गळून जाते आणि त्याचा जो पूर्ण बार आहे, तो पूर्ण नष्ट होऊन जाते. म्हणजे त्याला एकही फूल राहत नाही. एकट-दुक्कट एका शेंड्याला 1 फूल, 2 फूल अशी तुम्हाला दिसणार. मग तुम्ही म्हणाल, असं कसं झालं? पाणी दिलं, सर्व झालं आणि शेंगाच नाही पकडल्या किंवा फुलच नाही किंवा तुम्हाला खाली दिसेल पूर्णपणे त्याचा बार जो आहे तो खाली पडलेला तुम्हाला दिसणार आहे. तर असं होत असते. तर यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आता समजा तुमच्या शेतामध्ये जर तुरीकडे दुर्लक्ष झाले किंवा पाणी देण्यास थोडा विलंब झाला, तर अशा वेळेस जर तुम्हाला गरज वाटत असेल तर द्या. तसं काही नाही. ज्या तुरी आहे, तर या तुरी समजा चिमून राहिलेल्या आहे, म्हणजे पाणी देण्यास विलंब झाला, तर अशा वेळेस तुम्हाला पाणी द्यावंच लागणार आहे. कारण नाही दिलं तर अशाही त्या तुरी पूर्णपणे चिमून जाईल आणि दिलं तर जे उत्पन्न होईल ते तुमचं समजा. पण जर तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थित केलं असेल तूर पिकाचं आणि पाणी देण्याची काही सध्या गरज वाटत नसेल, तर सध्या थांबून जायचं. किमान तूर पिकाला 90% तुरी या शेंगा म्हणजे 90% शेंगा तूर पिकाला पकडलेल्या पाहिजे. नंतर तुम्ही पाणी देऊ शकता. मग नंतर जर तुम्ही पाणी दिलं तर शेंगा पूर्णपणे भरून जाते आणि निश्चितच उत्पन्नामध्ये वाढ होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.